शाळेच्या गेटसमोर बसून गोळ्या बिस्किटे विकणारी ती आजी आज कदाचित खूप कमी लोकांना आठवत असेल. पण जेव्हा कधी जुन्या आठवणींना उजाळा देतो, तेव्हा तिचा चेहरा आपोआप डोळ्यासमोर उभा राहतो. मन भरून येतं आणि वाटतं खरंच तेव्हाचे दिवसच काही वेगळे होते. आमच्या गावातली ती छोटीशी जिल्हा परिषद शाळा, मोठं काही नव्हतं तिथे. मातीचं मैदान, जुनं लोखंडी गेट आणि बाजूला उभं असलेलं एक जुनं वडाचं झाड. त्या झाडाच्या सावलीत दररोज सकाळी एक लाकडी टेबल ठेवलेलं असायचं. त्या टेबलावर काचेच्या बाटल्या, काही डबे आणि एक छोटी टोपली असायची. त्या टोपलीमागे बसलेली असायची तीच आपली गोळ्या बिस्किटांची आजी. तिचं खरं नाव काय होतं हे आम्हाला कधीच माहिती नव्हतं. पण आमच्यासाठी ती फक्त आजी होती. तिच्या समोरच्या काचेच्या बाटल्यामध्ये रंगीबेरंगी गोळ्या असायच्या. लाल, हिरव्या, पिवळ्या. पण त्यात सगळ्यात प्रसिद्ध असायच्या त्या लेमनच्या गोळ्या. त्या गोळ्याचा सुगंधच इतका वेगळा असायचा की गेटमधून आत जातानाच तोंडाला पाणी सुटायचं. त्या काळात 1 रुपयाला 16 लेमनच्या गोळ्या मिळायच्या आणि 1 रुपयाला 4 क्रीम बिस्किटे. आजच्या मुलांना हे ऐकून कदाचित हसू येईल, पण आमच्यासाठी तो 1 रुपया म्हणजे मोठा खजिना होता. सकाळी शाळेत येताना काही मुलं थेट आजीकडे धावत जायची. आजी, मला 1 रुपयाच्या गोळ्या दे. आजी, मला बिस्किटं दे. आजी हसत बाटली उघडायची, गोळ्या मोजायची आणि मुलांच्या हातात ठेवायची. तिचे हात सुरकुतलेले असायचे, पण त्या हातात एक वेगळीच माया होती. मधली सुट्टी झाली की तर गेटसमोर एकदम गडबड व्हायची. सगळी मुलं धावत बाहेर यायची. कोणी 2 रुपयाच्या गोळ्या घ्यायचं, कोणी बिस्किटं घ्यायचं, कोणी कोणी तर पैसे नसतानाही उगाच उभं राहायचं. एकदा एक छोटा मुलगा अमोल आजीकडे आला. तो बराच वेळ तसाच उभा राहिला. आजीने विचारलं, काय रे, काही घ्यायचं नाही आहे का? तो हळू आवाजात म्हणाला, आजी, पैसे नाही आहेत. आजी थोडी हसली. तिने बाटली उघडली आणि त्याच्या हातात 4 लेमनच्या गोळ्या ठेवल्या. पैसे नसले तरी चालतील. तू खूप अभ्यास कर, मोठा हो. त्या दिवशी अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. त्या 4 गोळ्यांची चव त्याला आयुष्यभर विसरता आली नाही. आजीकडे एक छोटीशी वहीही असायची. त्यात ती काही मुलांची उधारी लिहायची. पण गंमत म्हणजे त्या वहीतली बरीच उधारी कधीच परत मिळाली नाही. तरी आजीने कधी कोणाला पैसे मागितले नाहीत. कदाचित तिच्यासाठी पैसे महत्त्वाचे नव्हते. मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू महत्त्वाचं होतं. असं करत करत वर्षे गेली. मुलं मोठी झाली. कोणी शहरात शिकायला गेलं, कोणी नोकरीला लागलं. शाळाही बदलली, गेटही बदललं. आजूबाजूचं सगळं बदललं. अमोलही मोठा झाला. चांगलं शिक्षण घेतलं. शहरात मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. मोठं ऑफिस, मोठं घर, महागडी गाडी, सगळं काही मिळालं. पण एक दिवस अचानक त्याला आपल्या जुन्या गावाची आठवण आली. तो अनेक वर्षांनी गावात परत आला. शाळेसमोर गेला, पण गेटसमोर ती लाकडी टेबल नव्हतं. काचेच्या बाटल्या नव्हत्या, रंगीबेरंगी गोळ्या नव्हत्या आणि ती आजीही नव्हती. गेटसमोर आता एक मोठं दुकान उभं होतं. त्यात महागडी चॉकलेट्स, बिस्किटे, स्नॅक्स ठेवलेले होते. अमोलने तिथून एक डार्क फॅन्टॅसी बिस्किट घेतलं. त्याने एक तुकडा खाल्ला, पण त्याला अचानक जाणवलं त्या महागड्या बिस्किटाची चव ही त्या 1 रुपयाच्या क्रीम बिस्किटसमोर फिकी पडते. त्याच्या जिभेवर अजूनही लेमनच्या गोळीची चव जिवंत होती. अमोलने गावात विचारपूस केली. तेव्हा एका वृद्ध माणसाने त्याला सांगितलं, अरे, ती गोळ्या विकणारी आजी, ती आता फार म्हातारी झाली आहे. गावाच्या शेवटी एका छोट्या घरात राहते. अमोल लगेच तिथे गेला. एक छोटंसं मोडकळीस आलेलं घर, दाराजवळ बसलेली एक वृद्ध स्त्री, केस पूर्ण पांढरे झालेले, हात थरथरणारे. अमोल हळू आवाजात म्हणाला, आजी, ओळखलात का मला? आजीने डोळे बारीक करून पाहिलं. काही क्षण ती त्याच्याकडे बघत राहिली आणि मग हलकंसं हसली. तू अमोल आहेस का?
अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, "आजी, तुमच्या गोळ्या अजूनही आठवतात मला." आजी शांतपणे म्हणाली, "अरे, ते गोळ्या नव्हत्या. ती माझी नातवंड होती." त्या एका वाक्याने अमोलचं मन भरून आलं. त्या दिवशी त्याला कळलं, आपल्या बालपणीच्या आठवणीमध्ये फक्त गोळ्या बिस्किटे नव्हती, तर त्यामागे एका आजीची माया होती. आज मोठमोठी दुकानं आहेत, महागडी चॉकलेट्स आहेत, डार्क फॅन्टॅसीसारखी बिस्किट आहेत. पण तरीही शाळेच्या गेटसमोर बसलेली गोळ्या बिस्किटांची आजी आता दिसत नाही. आणि खरं सांगायचं तर त्या ₹1 गोळ्यामध्ये जी माया होती, ती आजच्या ₹1000 चॉकलेटमध्येही नाही. काळ बदलतो, वस्तू बदलतात आणि जगण्याची पद्धतही बदलते. आज महागडी चॉकलेट, बिस्किटे आणि मोठी दुकानं आपल्याला सहज मिळतात. पण त्या सगळ्यामध्ये शाळेच्या गेटसमोर बसलेल्या आजीची माया, तिचं हसू आणि त्या ₹1 गोळ्यांची गोड चव मात्र मिळत नाही. आपल्या आयुष्यात अशा अनेक साध्या माणसांनी नकळत आनंद दिलेला असतो. कदाचित ते आज आपल्यासोबत नसतील, पण त्यांनी दिलेल्या छोट्या आठवणी आयुष्यभर मनात जपून ठेवाव्यात. कारण त्या आठवणीच आपल्याला पुन्हा बालपणात घेऊन जातात.